दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा किंवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा असो नसो भाव आलो तुझिया ठाया कृपा दृष्टी मजकड पाहे पंढरी राया अखंडित असावसे वाटते पायी साहोनी संकोच ठाव थोडासा दी तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडे नामे भोपाश हाती आपुलिया तोडी अखंडित असावसे वाटते पायी साहोनी संकोच ठाव थोडासा देई आता मज साह्य येथे करावे देवा करावे देवा तुझे घे सेवा सकळ गोवा
आपण असावे जवळी आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लौका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी नमन दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोलिये बोबडिया बोला आज्ञान मनोनी आपुलिये बाळा चालवी सकळा नामा मने नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रेया तुझे अवधूत मूर्तियो माझ्या जीवीचे विश्रांतियो प्रतिपाद्या जे जे स्वस्वविद्या आत्मरूपा देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्ती सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग उच्चारलेला अभंग मायबाप धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ अख्ख्या जगाचे जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा पवित्र असा गात्यातला हा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात धन्यता कुणाला देतात मायबाप धन्यता कुणाला देतात संसारात ते कोण असतात त्यांचं राहणं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं आचरण कसं हा अभंग सांगणार आहे. म्हणून 4 चरणाचा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर हे शेडगाव मध्ये कारण ही परमार्थात सुद्धा शेंडा गाठलेलं गाव आहे शेडगाव श्री सद्गुरु दादांचं लढीवाळ गाव प्रेमळ गाव जसं मायबाप संत जन्माला कुठं येतात आणि त्यांचं वास्तव कुठं असतं जसं आप्पेगावला माऊलींचा जन्म झाला आणि आळंदीला त्यांनी समाधी घेतली तसं जरी दादांचा पारगावात जन्म झाला असला तरी शेडगावात मात्र जीवापेक्षा जास्त प्रेम या मंडळींवर केलं आणि या मंडळींचं सुद्धा आहे. म्हणून श्री सद्गुरु संत पांडुरंग दादा यांच्या प्रगट दिनानिमित्त हा 1 दिवसीय वैष्णव मेळावा आहे. आता इथं सगळे महाराज मंडळी मी बाबांना आल्या म्हणलं तसं मायबाप जर पिकायचं असेल तर ती बारक्या झाडाला कैरी येऊन ती टिकत नाही त्याची फांदी मोडती. मोठे महात्मे झेंडे बाबा असतील सोनवणे बाबा सगळी मंडळी पण ही मंडळीला अगोदर फोन केलं पण ही मंडळी आम्ही म्हणले आम्ही येणार नाही. मग आपलं खांदा पडायसाठी खोंड धरलं त्यांनी कारण हे रासने घेणारा गडी पण टिपणीला बोजा नसतो लई महाराज फक्त त्याला तास कळलं पाहिजे. मागच्यांना ताण लई रासने घेणाऱ्यांना पण ती कशी बी चालतात म्हणून उभाट्यात
आणि जो टिपणीला आहे ना, म्हणून इथं शहाणा तो धनी घेतो येते, इथं शहाणा लागतो नाही का परमार्थ सांगायला. जे जे आपण ठावे ते इतर सांगावे. नाथबाबा म्हणतात शहाणे करून सोडावे. पण सांगणारा जर शहाणा नसला दुसऱ्याला शहाणा काय करेल. हा, आणि जो शहाणा असतो ना, शेणा बैसला निवांत, ही निवांत बसणारे शेणीत महाराज. आणि तो बोलणारा अतिशहाणा असू शकतो, पण शेणा बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित, भगवंताचं जो नामस्मरण करतो तो शेणा आहे महाराज. बाकीचं बाबा म्हणायचे सगळी दुकानदारी एक नाम तारी महाराज. नामा परते साधन नाही जे तू अनेक करशील काही. म्हणून हे नाम घेण्यासाठी कीर्तन आहे, नामस्मरणात वाढ होण्यासाठी कीर्तन आहे. प्रवचन सप्ताह म्हणजे काय की भगवंताचं नामस्मरण, अखंड हरिनाम सोहळा भगवंताचं नामस्मरणासाठी महाराज ही सगळे खाटाटूप आहे. नाही तर साधूला जन्म नाही आणि मरण बी नाही. पण काय मायबाप होती संताची भेटी. हा, आज तुम्ही आम्ही एका जाग्यावर येऊन आपण जन्माला यायचे. आता आपला जन्म झाला पाहिजे म्हणून साधूचा जन्म आहे. विठाला विठाला आणि एकदा जन्म कळाला की परत जन्मा नाही येणे ऐसे केले. त्यांच्या संगतीत आलं ना, मग आपल्याला सुद्धा जन्म बी नाही आणि मरण बी नाही. पण अशा सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये त्यांचा प्रगट दिन मला वाटतं किती वर्ष झालं पण साजरा करतात, त्याचं मापच नाही. 58 सालापासून. आणि असंच असतं महाराज, जिथं माप नाही ना तिथं प्रेम असतं, जिथं माप आहे ना तिथं व्यवहार आहे. जसं महाराज आता ही टाकलंय दुकान पुढं, प्रेमाचा माणूस आला की बचक भरून गुढी शेव देतात. पण एखादा माणूस आला की म्हणजे किती पाहिजे, पावशेर माप आहे महाराज. तसं इथं मापच नाही का, इथं प्रेमाचं माप आहे मायबाप. म्हणून माहित बी नाही किती वर्ष झालं, पण हा प्रगट दिनानिमित्त हा वैष्णव मेळावा आहे. मंडळी सगळी दर्दी मंडळी, आणि हिथं असंच असतं महाराज. मी तर म्हणतो कीर्तनच फक्त ह्यांच्या आपल्यासाठीच आहे, जगाचं काय केलं नाही. हा, जगाला काय. म्हणून ही सगळी राजहंस मंडळी लांबणं लांबणं आलेली ही दर्दी मंडळी. आता तुमच्या वर्षी कीर्तन सांगायचा माझा एवढा अधिकार नाही, पण जशी सद्गुरू करून घेत्याल तसं ते बोलवत्याल, कारण इथं चांगल्या चांगल्यांना बोला येत नाही. हा, म्हणून ते जसं बोलतील तसं एक तासभर सेवा करू. विठाला विठाला गोपाराय म्हणतात मायबाप. संत सुद्धा संसारातच असतात. हे काय संसार सोडून ते संसारातच असतात, पण त्यांच्या डोक्यात संसार नसतो. तो गोपाराय म्हणतात तुम्ही सुद्धा संसारात राहा. जे संसारात आहेत ते धन्य नाहीत. ज्यांच्याकडे दया आहे बघा, सगळी संसारात आहेत. तुम्ही आम्ही काय, आपण कोणी संन्यास घेतलाय महाराज, सगळी संसारात आहेत बरं का. पण दया ज्याच्याकडे आहे ते धन्य संसारी. म्हणून भूतांची दया भांडवल संता. हा महाराज, क्षमा दया शांती बाण अभंग हाती. जसं संसारातच आहे पण दया पाहिजे. दयावंत जे अंतरी ते धन्य ते संसारी. म्हणून दादांकडे जर पाहिलं तर भाऊ प्रत्येक वेळेस सांगतात की लहान मुलांना सुद्धा आवजावं बोलून. कुणाच्याच आत्मा असा कधीच कुणाला वाईट बोलले नसतील असं दादा भाऊ सांगतात की कधीच. आणि चांगल्या चांगल्या माणसांच्या मुखातून ऐकले की दादांचं बोलणं जसं साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे, किंवा तुका मने वाणी
प्रेम अमृताची खाणी हेतू देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले. अहो जनाबाई शिव्या देत होती तरी विठ्ठल डोलत होता आणि आपण भजन म्हणतोय तरी विठ्ठल आपल्या स्वप्नात येईल. अंतकरणाचा भाव दयावंत जी आंतरी अंतकरणापासून असा एखादा बोल असा एखादा अंतकरणापासून जर एखाद्याने शब्द दिला ना तर ती शब्द भगवंत म्हणा सद्गुरू म्हणा ते शब्द पाळतात. पण आपण सुद्धा ती शब्द पाळला तर बरं का ते आधी बांधी करून घेतात महाराज. ज्या वेळेस आता सावतोबा महाराजांची पुण्यतिथी झाली मला वाटते सावतोबा महाराजांच्या आईचं नाव नांगुताई का काय असंच काहीतरी परसोबा वडिलांचं नाव आणि पोटी संतान नाही महाराज. देवाला सांगितलं देवा तुझी सेवा करायसाठी पण जसं बांधलं तसंच सावतोबा महाराज जन्माला आले महाराज आणि तशीच सेवा केली. हा मला काय सांगायचंय ते आपला शब्द पाळतात पण आपण सुद्धा असा बोल बोलला पाहिजे की आपण जवळ जिवंत आहे ना तवर तो आपल्या हृदयातच ठसून बसला पाहिजे. असे संत असे भगवंत ती सुद्धा इच्छा पूर्ण करतात. पण असं बोललं पाहिजेत महाराज बोल ऐसे बोले किंवा एक बोल स्पष्ट बोलावा वाचे संत समागम धरावा तेने ब्रह्मानंद होईल आगवा. काय वाचे हरी 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 म्हणावा, संत समागम धरावा तेने ब्रह्मानंद होईल असा एखादा बोल आहे महाराज. हे तर लय बोल आहे ती सगळं बोलच वाचतात पण आपलं सुद्धा बोलच आहे. हा म्हणून असं बोललं पाहिजेत महाराज. असे दादा बोलायचे जसे शेटपळगडीला एक ताईंना साक्षात्कार झाला. अहो काय काय बोलण्या वळात तू आमका अमक्याचा पोरगा आहे का. ती म्हणले माझा बाप तर माझ्या संग नाही त्यामुळे तुझा बाप बी असाच बोलायचा. जाणती मंडळी तू आमक्या अमक्याची पोरगी का तू आमक्या अमक्याचा मुलगा आहे का तुमचं बोलणं तसं आहे चेहरापट्टी तशी वागणं तसे. मला सांगायचंय काय तसं बोलणं जसं दादांचं बोलणं आहे महाराज तसं त्या ताईचं बोलणं होतं आमच्या नागेश भाऊंच्या. आणि ते अजून शब्द ठसतात बरं का पण आम्ही तसं वागत नाही. ते म्हणायचे बाबा लय पळत जाऊ नको रावतला सांगावं. आमच्या आमच्या लय जणांची सांगितलं होतं त्यांचं बोलणं पण आम्ही तो बोल पाळीत नसल्यामुळं आम्हाला किंमत नाही महाराज. त्यांचा जर बोल पाळला तर आपला ते बोल पाळतात. शब्द हा बहुसाल उपकाराची राशी. मागून वाट आली
ओंकाराची राशी शब्द हा बहुसार ओंकाराची राशी ओंकाराच्या राशी म्हणून चालविला मागे येतील त्याशी हा मनोनी चालविला मागे येतील त्यासी तरले धरती तरले आले तर- काही विश्वासी हा आणि काही विश्वास हा तरले तरतील शब्द हा बहुसार त्यांचा शब्द हाच देव आहे पण जो तरण तो विश्वासी तोच तरण ज्याचा विश्वास नाही तो तरणार नाही महाराज म्हणून विश्वास मोठा आहे त्या परमार्थामध्ये विश्वासाला किंमत आहे महाराज पण आमचा विश्वासच नाही हा संताची पायी हा माझा सर्व विश्वास. भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा तुकोबाराय म्हणतात काही जणांचा विश्वास आहे पण दास होत नाही आणि काय काय दास होत्यात पण विश्वास नाही काय काय लय पुढं पुढं करतात पण विश्वास नाही आणि काय कायचा विश्वास आहे तर ते दास होत नाही आमचा दादांवर मी तर म्हणतो या गादीवर सांगतो की या देहावर सुद्धा इतकं प्रेम नाही इतकं दादांवर प्रेम आहे पण दास होऊ वाटत नाही हा ही मैतळे महाराज काय काय बघा ना म्हणतात खरे बुवा पण चला ना बाबा पारगावला म्हणा मेळाव्याला म्हणा नाही प्रपंचाचा दास होतो महाराज पण संतांचा होत नाही हा भगवंताचा होत नाही हा आणि इकडं तर म्हणतात तुमची या दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज हा दास झालं की मग त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी म्हणून महाराज आता बाबांनी सोनवणे बाबांनी झेंडे बाबा असतील त्यांनी दादांना पाहिले आम्ही तर काय सगुण रूपात वास्तव त्यांच्या बरोबर नाही केलं पण किती प्रेम महाराज जसं ती भोसले बाबा म्हणतात केले उपकार सांगू मी केले उपकार सांगू मी काय. पाप न करी आईची माय अर्पितांच्या देखिये पाय जानपुरे तात्या म्हणाय सोमा ह्या अभंगाची सुरुवात आहे मनोराजा एक ह्यात संताचा विषयच नाही म्हणलं मी म्हणलं बाबा असं कसं मीच प्रमाण दिलं केले उपकार सांगू मी काय मग कुणाची कृपा कुणावर झाली मनाचीच कृपा मनोनी आलो या त्यात अभंगात पूर्ण अभंगात संताचा विषयच नाही बरं का तात्या म्हणले बरं का जानपुरे तात्या म्हणले विचार चांगला कर की उपकार कुणी कुणावर केला इतकं परमार्थ पण केले उपकार किंवा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती असे उपकार करण्यासाठी येतात अवतार तुम्हा धराया कारण
उद्धराया जन जड जीवा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर काय द्यावे त्यासी पावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा अभंग मी डाके भाऊ म्हणले ब्रह्ममूर्ती संत घ्या पण महाराज या अभंगात एक बी चरण आणि एक बी शब्द दादाला लागू होत नाही असा नाही एक बी शब्द बरं का जर पाहिलं ना महाराज आम्हाला लई भेटतात गड्या महाराज पण समोर बघा तुम्ही काय काय मंडळी ज्यांना पहिल्यापासून पाहिले तशी काय काय नाहीत आणि काय काय आहे काय काय अजिबात महाराज एक तिळभर बी अशी हल्ली नाहीत आणि काय कायचं बोलणं एक राहणं एक वागणं एक चालणं एक अशी मंडळी हा म्हणून असे दयावंत जे संत असतात ते संत असतात बरं का जे परमार्थात प्रपंचात दयेनं महाराज बघा तुम्ही काय कायचं कुटुंब आहे आमचे वडील म्हणायचे तिथं 4-5 लेकांचं घरदार 10-15 माणसं आहेत ना एकत्री तिथं देव आहे दया आहे महाराज कोणी किती जरी एखादी धाकली सोनबाई मोठ्याने बोलली ना तरी कारभारी शांतच असतो दया क्षमा ज्यांचे दासी साधू म्हणावे दयासी साधू म्हणावे दयासी साधू म्हणावे दयासी दया क्षमा ज्यांचे दासी साधू म्हणावे साधूची लक्षणं साधू संतांनी सांगितले लक्षण आहेत महाराज दया क्षमा ज्याची अंगी साधू म्हणावे त्यासी किंवा मुक्ताबाई म्हणची तोची संत जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी असे संत सद्गुरू आपल्याला भेटल्यात महाराज आपण त्यांचा जन्म उत्सव सोहळा करतो हे नाही आपल्याला ती अशी भेटल्यात भाग्यवान महाराज हा म्हणून आपण असे संत भेटायला सुद्धा 7 जन्माचं पुण्य लागतं महाराज एवढं सोपं नाही हा दयावंत जे अंतरी जिथं दया आहे क्षमा आहे शांती आहे नका का त्याला वारी मी म्हणतो माळ थोडी असू नसू पण अशी मंडळीत महाराज आम्ही हुलगेवाडीला आमचं वडील जायचं दाड्या करायला आणि घरी जरा ताराबळ असल्यामुळं भाकर आता या बाबा झालं आमचं बोललं त्याचं लय अवघड असतं हिरून पण ती म्हणाय स्वामा माझ्या पाया पडू नको त्या सुंदराईच्या पाया पडायचं कुणी येऊ द्या वैद येऊ चोर येऊ भाकर पाणी मी म्हणायचो आप्पा असं कसं काय नाही अशी मंडळी असतात ना त्यांच्या काकडा पाठ नाही त्यांना हरिपाठ म्हणा येत नाही ती वारी करीत नाही ते साधू आहेत महाराज साधूची लक्षणं काय अशी सर्वसामान्यात सुद्धा असतात अशी साधूची लक्षणं असतात महाराज हा हा म्हणून ते दिसाय माणसं असतात पण ते साक्षात संत असतात येथे उपकारासाठी येथे उपकार करायसाठी आलेले असतात आता त्यांचं घर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलेले जे ऋषी साच भावी वर्तळ दादा म्हणजे नाथबाबांसारखे संत महाराज श्रीमंत काहीच कमी नाही पण कधी महाराज असा अहंकार अहंभाव दावला नाही साधकांच्या छपरात सुद्धा ती राहिली त्यांची चटणी भाकर अशा महात्म्याने खाल्ली म्हणून अशा महात्म्याचं सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती कीर्तिमुखी नारायण महाराज पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया
बोधला महाराजांचा अभंग आहे. ते म्हणतात, पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पापी अधोगती जाती वाया, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, अखंडित स्मरण करा त्यांचे. माझा विषय चालला होता की असे मंडळी भेटायला. काय बोलत होतो काय मी? विठाला विठाला ते दिसाय संत असतात, पण इथे उपकार करायसाठी आलेले असतात. त्यांचं घर वैकुंठ आहे. हा, इथे आम्ही आलोय कशासाठी? उपकार करायसाठी. आपकार्यावर सुद्धा उपकार करतात. बघा, साधू संत ज्यांनी शिव्या दिल्या तरी त्यांना गोडच बोलले, ज्यांनी मारलं त्यांना गोडच बोलले. म्हणून लटके वचन ते बोलतात, ते लटक बोलत नाही. त्यांचं बोलणं खरं असतं महाराज. हा, लटके वचन उत्तरार्धात नाही नाही, लटके वचन नाही देही उदासीन. असे सोडके काका वारले म्हणा, ते म्हणाय सोमा लटके वचन नाही देही उदासीन. असं नाही, लटके वचन नाही आणि देही उदासीन. म्हणून ते लटक बोलत नाहीत आणि देहावर उदास नसतात. नाही देही उदासीन. म्हणून दादा जसं भाऊ प्रत्येक वेळेस सांगतात की माळवाडीला मेळावा असायचा, अतिशय उत्कृष्ट अशी. त्यांना शुगर होती महाराज. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. असंच आहे महाराज. त्याचा मोठा बंगला आहे ना, त्याला झाडायला लई वेळ लागतो. त्याचं एकच खोली. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. एवढंच का नाही, त्यांचं बोलणं महाराज. जसं भाऊसारखं सांगतात, एखाद्याच्या घरी जेवायला गेलो, त्यांनी जेवण पाची पक्वान केलं, पण म्हणले या, तुम्हाला कुठं मिळलं नाही, खा. आधी खाऊ वाटेल का? तुझी बोलणं लय पाची पक्वान आहे, पण बोलणं तसं नाही. पण त्यांचं बोलणं मधुरा वाणी पोटी. तुका म्हणे व्हावं पोटी. व्हावं म्हणजे जगाचं आघात ते सहन करतात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. हा हा, म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. अभंगाचा सरळ सरळ अर्थ आता अर्धा पाऊण तास आपण बोलू, कारण इथं बोलायला सुद्धा बोलणं तसं पाहिजे. नाहीतर किती बोललं. जसं महाराज काय काय बैल हाणणारे असतात, इरबळ हाणतात, पण बैल त्याच्या हाणण्याला काय जोमतच नाही, त्याचं तसंच टेप आहे. एखाद्याचा असं बोल निसता बोलला तरी बैल माघारी बघत नाही. तसं एक बोल असा बोललं पाहिजे महाराज की दुसऱ्याच्या अंतकरणाला ते शब्द लागलं पाहिजे. असं बोल नाही. म्हणून आता इथं काय बोलावं, पण एक दिली अर्धा पाऊण तास सेवा. साक्षीताईंकडे द्यायचं होतं कदम, पण ती वृंदावनला गेल्यात महाराज. अतिशय उत्कृष्ट अशी लहान मूर्ती, पण कीर्ती महान आहे. तशी मुक्ताबाई जनाबाई सारखी. पण त्यांच्यामुळं परत बाबांकडे आलं, परत तिकडे शिंदे आईच्या तिकडे बी आज त्यांच्या चिरंजीवचं वर्ष श्राद्ध असल्यामुळे काही मंडळी तिकडे गेली. मग आता वापसा जाईल म्हणून गेंडा शेंडा बैल धरावा लागतो, म्हातारा बैल म्हणा काय म्हणा. म्हणून मी तर प्रत्येक वेळेस सांगतो की दादांचं मी येडं लेकरोय महाराज. आहे दादांचा मापात आपण नाही. तसं महाराज मुळाच्या पोटी किरसोनी जलामली, तसं आपलंही विठाला विठाला त्यांचा दास म्हणून घेण्याची सुद्धा आपली लायकी नाही. काय जशी काय काय माणसं म्हणतात, बाप कसा पोरगा कसा. हा, कमीत कमी मी म्हणतो पोरांनी नका का नाव वाढवा, पण नाव बुडवू नाही. इथं साधू संत सांगतात वाढवी महत्व वडिलांचे, आणि तोच उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. निस्ता पोरगाच बापाचं नाव वाढवतो असं नाही. नाव वाढवलं महाराज आमच्या गुरुमाता संगीतात आहे. जर पाहिलं असलं कोणी तर बघा, मरण आलं तरी महाराज नाव सद्गुरूचं अशी निष्ठा लागते महाराज.
हा निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा असे शेडगावांचा निश्चय बर का. आमचे भोसले महाराज असतील ही मंडळी निश्चयच. मगाशी बघितलं महाराज काय पळापळी मंडळींची. निश्चय महत्वाचा आहे महाराज परमार्थामध्ये. हा म्हणून निश्चयाला किंमत आहे. काय काय निष्ठाय लागली ज्याचं भाग्य तसंही महाराज. द्राक्षाची गडाची काय काय निसटतात ती एक दृष्टांत सांगितलं महाराजांनी. द्राक्षी कशी किलो आहे म्हणले 80 रुपये. जी गड आहे तो 80 रुपये किलो आहे आणि जी मोकळीत ना सुट्टी ती 20 रुपये 10 रुपयांना तर तशीच घेऊन जा म्हणजे असे काही बी द्राक्ष आहेत पण यांनी गड सोडलाय. मी काय सांगतो म्हणून काय काय मंडळी चिटकून आहेत महाराज. त्याला किंमत आहे बरं का. जसं बाबा म्हणायचे कोंबडीच्या पकाखाली आहेत त्यांना पाऊस लागत नाही, मुंगसाची अडचण नाही, घाराची नाही, पण जे पका खालनं निसटली महाराज त्यांना मात्र धोका आहे. म्हणून मायबापू त्यांच्या पकाखाली राहणं म्हणजे त्याचं नामच त्यांचं ज्यांनी दिलंय नामस्मरण त्या नामस्मरणात तुम्ही राहा. हा पण काय होतं महाराज तुकोबाराय सुद्धा म्हणतात वाचावदे परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा. त्याचं चिंतन होत नाही ना त्यांनी वारीत आलं पाहिजे, सगुणाला भजलंच पाहिजे आणि त्याला म्हणलं पाहिजे आता आड उभा राहे नारायणा. आता आड उभा राहे नारायणा. आता आड उभा राहे नारायणा. आता आड उभा राहे नारायण. मला माझच अवगुण कळतात पण काय करू मन अनावर. माझे मज कळो येते अवगुण काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा दया सिंधुपणा साच करी. वाचावदे परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा. आपलं अवगुण आपल्याकडून जात नसन तर मनोनी शरण जावे. सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून मायबापानो म्हणून गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे तुच्छंते सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळा विनवणे करा विठ्ठल स्मरण. महाराज या सगळ्यांनी सुद्धा म्हणून तो कोपराय म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. म्हणून सगळ्यांना आहे महाराज त्याचा भाव टिकून राहण्यासाठी. अहो काय काय मंडळी महाराज त्यांना किती हावभाव करावं किती काय करावं. मी पाहिलं तिकडे गेलतो
काय काय मंडळी काय त्या सद्गुरूला वाहत नाहीत आणि किती सेवा करून माझं डोळं भरून आलं की आपण काय केलं महाराज. काय काय मंडळी काय काय करतात आणि आपण काय करतोय. लय जगात इतकं अवघड आहे महाराज की स्वतःला देव म्हणणारी माणसे, देव असून सुद्धा महाराज मी फक्त तू देव असं ज्याने केलं त्याची कीर्ती राहते, पण मीच देव आहे की आपण मनाची हिरण्यकशिपू आहे. आपण ओळखायचंय महाराज. म्हणून नको नको मान नको अभिमान. त्यांनी प्रवचन करा म्हणे राऊत महाराज जरा करा, आणि ज्या बोललो त्या महाराजांनी माझ्यावर सगळं कीर्तन केलं. काय होतं महाराज, खरं बोलल्यावर सख्या आईला राग आहे. खरंय महाराज, मना काय मोकार पडले नाही. पण असा महात्माने या देहाच्या बांधवडी न पडीजे त्यांनीच ओवी घेतली. सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखी सुखरूप घडीजे माझे अंग महाराज. अहो 5 रुपयाचा बिस्किट पुडा द्यायना माणसं आणि 200-200 रुपयाचा हार घेऊन येतात. तो घालणारा तरी त्या हलकट नसून आहे, घालून घेणारा. घालणाऱ्याला काय माहिती महाराज देव आहे म्हणून. म्हणून मायबापांना पार मारतात. हे मजच तव झाले. ते म्हणले महाराज जर आम्ही नसतं दिलं ह्यांना कळलं असतं का त्यांचं किती उपकार आहेत. मग सेवा केली म्हणून काय होतं. नाही नाही, सेवा म्हणजे काय महाराज. हा तो का म्हणे देवान त्यांची केली पावे सेवा, बरोबर आहे. पण सेवा करून न देणाराची सेवा केली पाहिजे. जो मागत नाही त्याला म्हणलं पाहिजे तुम्हाला काय पाहिजेत का. मागणारा तर घेणारच आहे. हा म्हणून जो महाराज मागून घेतो त्याची फक्त हितच सेवा आहे, पण जो मागून न घेत त्याची वरती सुद्धा सेवा होती महाराज. हा म्हणून ही सेवा आहे अशी मंडळी. म्हणून महाराज हा मला सांगायचंय काही सगळी मंडळी आज आले. ताई दिंडीत दिसल्या नव्हत्या. काही म्हणलं कुठं गेल्या बाबा, आलं पाहिजेत महाराज. काय काय आपण जर आपणच यायचं नाही तर मग लेकरं येत्या का नाही का. आलं पाहिजेत महाराज. हा ही एका वर्षातून काय सुख सोहळा दिंडीत सुद्धा लय महत्वाचं आहे. हॅलो. हा पण इथून तिथून चाललं पाहिजे. हा आता नाही तर इथं थोडं तिथं थोडं तिथं ही गुण असतात, अवगुण जात नसतात. पण कमीत कमी काय काय मंडळी दिसलं ना बघा तुम्ही, काय काय बाप काम करीत नाहीत महाराज घरात, पण ती एका जागेवर बसून असतात. तुमचा बाप नाही कसं वाटतं तुम्हाला. त्याने काम नका का करी ना काय, पण तो दिसला ना महाराज तरी पोट भरतं. दादांना काय माळवाडीतली मंडळी काय तिथं येऊन काय काम करायला लावणार होती का, पण म्हणले तुम्हीच पाहिजे. आता आम्ही आमचं सोडा, आम्ही कशातच बसत नाही, पण तुम्ही दिसल्यावर कमीत कमी आम्ही निदान सुताल तरी लागू नाही का. म्हणून मायबापांनो आज ही शेडगाव मंडळी इथून तिथून सेवा करणारी मंडळीत महाराज. म्हणून मला काय मी सांगायचा विषय माझा इथं होता की नुसता पोरगात महत्व सांगणं असं नाही, एखादी माता माऊली सुद्धा सांगणं महत्व. हा अशा आमच्या जीवनामध्ये दादा नका का गड्या आम्हाला त्यांच्या देहाची संगत नाही लागली, पण देहाची संगत जशी दादांची तशी संगीताताईंची होती. कधीच महाराज कोणाला वाईट नाही. इतकं प्रेम महाराज की प्रेमाचा सागर म्हणलं तरी जशी मुक्ताबाई म्हणली ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
सकमाता ज्ञानेश्वर हा सकमाता ज्ञानेश्वर ज्ञानाचा ज्ञानाचा जनाबाईच हा एक संत दुसऱ्या संताची स्तुती बघा मायबाप सागर तशा ताईमजी महाराज अमृताचा सागर होता असं बोलणं होतं पण ती बोलणं कळलं नाही महाराज लेकरांना कळत नाही आईचं बोलणं असं असतं पण ती लेकराला कळत नसतं ती लेकरू अज्ञान असतं पण असं बोलणं आता राहिलंच नाही असं बोलणं जसं महाराज तो खूप बरं आहे म्हणतात लाडकी लेक मी संताची अशी लेक झाली गडे महाराज दिसायला लेक कशी होती स्वतःची लाल ताईंना पोचता येत नव्हती मला इकडला हात इकडं ठेवता येत नव्हता पण सद्गुरूचं लाडकं नुसतं वर्ण नटून फायदा नाही महाराज त्याला अंतकरण लागतं सद्गुरूला अंतकरणाचा विषय महाराज सद्गुरू हा विषय जसं दादांचं नाव जरी काढलं ना महाराज की डोकं जड येतं कीर्तन करायचं एवढं सोपं नाही महाराज ही आठ यायची लक्षणे कीर्तन पटतं का कुणाला आता बाबांचं तिकडे कीर्तन झालं नाळे वस्ती सगळी गर्दी म्हणले ह्याला म्हणायचं कीर्तन काय काय माता मावल्या म्हणले आम्हाला कळलंच नाही असलं असतं का लय अवघड आहे सगळ्यांना सगळं कळतं ना आणि ज्या पुढाऱ्याची बायकोच म्हणली मी आता म्हणलं तुझ्या पुशी आता घेऊ का डोकं आदळून नेमका कसला महाराज आणू इतकं अवघड आहे या जगात म्हणे काय स्वामा जरा गायन बियन कुणाला गावून बी नाही दिलं पाक वाजा कमी म्हणून काय काय नुसतं नवरदेव कसा आहे नवरी काय काय नुसतं डीजीच लावून म्हणतात दादा आमच्या लग्नात माझं जोडीदार लय होतं पण तिकडे बारशीला कसला गाड्याची सवय ढकली आमचं चांगलं मित्र मंडळी आता मोरवटचं काय 5-50 पोंदवडीचं काय ती म्हणले असला डीजी लाव आम्हाला नाचायची पण ती गाडा बघितल्या ती ताशान तीन म्हणजे कसला खेळ झाला काय केलं म्हणजे काय कायला कशाची हवस आहे आणि काय कायला काय आवडतं तर काय कायला काय आवडतं मग काय आवडलं पाहिजे लग्नात जोडा कसा आहे पाहुणं कशी गुण कसं ही पाहत नाहीत काय कायला जेवण आवडतं तर काय कायला डीजे आवडतं तर काय कायला वराडाला इष्ट्या केल्या तर आवडतात अनेकांची आवड वेगळी महाराज हा पण तो खूप बरा आहे म्हणतात कैमी उद्धार पावेल किंवा पोसावसे हेची वाटेल जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल असं कोण विचारतं कीर्तन करायला कैमी उद्धार पावेल कैमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन समाधान
म्हणलं पाहिजे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, असं विचारलं पाहिजेत महाराज. म्हणून माझा विषय चालला होता की ताई देहाने कशा होत्या, पण त्या लाडक्या दादांच्या झाल्या महाराज. आहे ती पिंगळे ताई म्हणायच्याच एक पद, होईचंय तुमचं लाडक दादा, होईचंय तुमचं लाडक त्या शांतामाई सारखं दादा, शांतामाई सारखं मला बी वाटतंय दादा, त्यांच्या सारखं होईचंय तुमचं लाडक. अहो लाडकं कोणाचं झालं पाहिजे? लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. कुठला दृष्टांत दिलाय तुकोबारायाने? जशी एखादी मुलगी सात्विक असाव आणि तिचं लग्न व्हावं, अख्खं गाव रडतं महाराज. नुसतं आईन वडील नाही, अख्खं गाव रडतं. आणि तुकोबारायाने मला वाटतं तसाच अभंग लिहिला असं, ही हिला अख्खं गाव रडतंय, पण मी सुद्धा संताची झाल्यावर माझ्यावर सुद्धा बहुतांची कृपा होईल. जसं तिकडं पाहिलं आणि इकडं अभंगच लिहिला, लाडकी लेक मी. एखादी राजाची लेख असल्यावर सगळं नका करायला या ना तरी गाव रडतं मोठ्याची. म्हणून महाराज अशी लेक लाडकी झाल्यामुळं मायबाप आज त्यांची कीर्ती. म्हणून तुका म्हणे त्यांची वारी, देव तुमच्या स्मरे स्मरे, कार्य हिंडता रानो राणी, उसा संताशी जाऊनी. म्हणून महाराज ताईंपाशी गेलं की पोट भरायचं. ते काय बोलत नव्हते असं अभंगन वेदन काहीच नाही, पण असं बोलणं की शब्द आला की पोटच भरायचं महाराज, असं बोलणं होतं. जसं आम्ही मार्कड महाराज सोनवणे बाबांना माहित असते व्याळची विनायक मार्कड, त्यांचे सर आहेत, त्याची पीएचडी केली त्यांनी महाराज. शिंदे मला वाटतं बाबांच्या काळातली ती अशी शिवायन ग्रंथ, असा मोठा ग्रंथ स्वतः बाळूमामाच्या चरित्राचं सुद्धा असं ओवीबद्ध त्यांनी केले. ते म्हणले महाराज नामात पावर आहे गड्या, पण आता तसा महात्मा राहिला नाही. आम्ही म्हणलं तुम्ही महात्म्यातच फक्त महात्मा नका, जरा सर्वसामान्यात पहा. काय काय नसती महात्मा आम्हाला ह्याने अनुग्रह दिला आणि त्यांनी अनुग्रह दिला. अहो सर्वसामान्य अशा आमच्या मगाशी तिथं शेडगाव मध्ये एक ताई होत्या बघा, त्या मगाशी दिसल्या होत्या, काय नाव जाड्याल्या बघा, गेल्या का काय काय असे मंडळी. अहो प्रेमळ मंडळी असतात महाराज, हो का? असं काही अमका गेला म्हणून प्रेम, देव प्रेमाचा आहे अशी मंडळी. हो का? जिकडं तिकडं काही हो मी म्हणतो, पण प्रेम महाराज ज्याने पेरलंय ना, कोणी का उपटायला जायना, पण जो पेरतो ना महाराज तो भाग्यवान आहे. खायला कोणी मकाचं कणीस मोडून कोणी खाते महाराज, पण ती मका डुबलं पाहिजे. अशी मंडळी परी पाहे बीज शुद्धांगी अशी मंडळी आहेत महाराज. म्हणून माझा विषय चालला होता की भगवंताचं व्हा, संतांचं व्हा, आणि संतांचं झालं धन्य तो संसारी. किंवा नाथबाबा म्हणतात ओळखीला हरी, धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. हा महाराज ते बोलन तसं होतं, तसं ताई बोलन तसं व्हायचं. आज आम्हाला कळते महाराज, आम्ही ती बोलन तसं वागलो नाही, पण त्या बोलन तसं आज होते महाराज, अनुभवाला येते. असेच संत असतात. हा हा पण तुकोबाराय म्हणतात, हा त्यांचा स्वभाव जर पाहिला ना तर मायबाप सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कळोळ,
जाणीव शहाणीव ओजे सांडोनिया दुरी आपण वस्तीकर वर्तत से संसारी एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आशनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. महाराज सारखं दादांचं नाव ताईंच्या मुखात जेव्हा जाईल तेव्हा दादा इथं माळेवाडीला होते ना तेव्हा सुद्धा तसंच महाराज. पण पाहिलं की माझा विषय चालला होता की मार्कड महाराज आणि त्यांना भाऊ म्हणले जरा माळवाडीला या तुम्ही. इतकं विद्वान सर आहेत महाराज आणि आले बहुतेच तुम्ही सारखं ताई ताई येऊन जाऊन तुमचा भाऊंच्या मुखात सारखं तेच ताई होत्या ना आता बी तसंच. मग आले सोनवणे बाबा त्यांनी तिथं गाडीतून पाय टाकला आणि तिथूनच महाराज ते मोठे रडायला लागले. नुसतं ताईंना पाहिलं तर काय काय मंडळी काय महाराज काय बोलणं होतं महाराज काय बोलायच्या आधीच डोळ्याला धारा. म्हणून महाराज काय काय माणसं आहेत अजून सुद्धा अशी माणसं आहेत महाराज की पाप ताप दैन्य जाय उठा उठी आणि झाली या भेटी हरिदासाची तुकोबराय म्हणली ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तप तीर्थ जगी दान असं कुठंच नाही महाराज. पण अशा हरिदासाची जर भेट झाली ना बघा तुम्ही किती उशिरा जा तरी ती चहा करू का म्हणणार. संत भेटते आजे मज संत भेटती आजे मग संत भेटती आजे मग संत भेटती आजे मग जय झालो नेहमी झालो चतुर भुज देवी झालो चतुर भुज देवी झालो चतुर भुज दोन तुळा सुख वाटे अलिंगन सुख वाटे काय साधू संतांचा अनुभव आहे महाराज. संत काय म्हणले संत भेटती आजी मज संत भेटती आजी मज तेरे मी झालो चतुर्भुज. दोनच तुळ सहज दोन्ही भुजा तुळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. आता चतुर्भुज मग आपण आता म्हणतो ना, आम्ही कुठं झालो चतुर्भुज दोन सूक्ष्म म्हणलेत महाराज किंवा चतुर्भुज नर होऊन ठेले. काय त्याचा हरिपाठातला उत्तर अर्ध काय चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला दली निवृत्तीने दिदली. चतुर्भुज करतात पण संत ते भेटावं लागतात महाराज. असे संत जर भेटले लावून या हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. किती दिवसांनी जरी आपण एखाद्याला जामीनदार झालो ना मी तर जामीनदार झाले ती जर माणूस चिंतन करत नसलं की माझं तर लई वाटायचं काय याला बोलावं भाऊ म्हणे गप्पा तुम्ही जरा शांत राहा. गायकवाड सर आहेत आपलं डॉक्टर आहेत इतकं माप पैसा आणि इतकं माडी पण ती येऊन जाऊन नुसतं प्रश्नच. बरं प्रश्नाचं उत्तर झाल्यावर तरी चिंतन करू नाही का परत पाया पडणार काय चुकलं भाऊ माफ म्हणलं काय कसं माणूस आहे. पण तरी महाराज संत असं असतात की दयावंत जे अंतरी पुढचा किती बी येऊ द्या महाराज तरी नम्र लहान झाला ना की पुढचा काय येऊ महाराज. एखाद्या बाईला जर भांडायची सवय असती तिला महागारी काहीच नाही बोललं तरी भांडण महागारी काहीच नाही बोललं पुढच्याने तिकडून किती जसं नाथबाबांच्या अंगावर येऊन माणूस थुकला पण त्यांनी पायाच पडले पण एक दिवस महाराज तोच रडला डासा. तसं दया जर असेल तोच संसारात धन्य अभंगाचं प्रथम धन्य ते संसार धन्य ते संसार धन्य ते
ते धन्य आहेत की ज्यांच्याकडे दया आहे. आणि दया असलीच पाहिजेत महाराज. तुम्ही सांगा, आमचा माऊली मुलगा 1 वर्षाचा आहे आणि आता कीर्तनाला मी मुलं नेतो. होलिगेवाडीला त्या दिवशी त्याला नेला, मी नव्हता नेला पण आप्पानेच नेला. आप्पा मला यायचंय म्हणलं, ती जर लाडाने लागलं ना कीर्तनात रडाय, म्हातारीने मांडपा महाग नेलं, दिले 2-3 कानाखाली वर्षाच्या पोराच्या. आता म्या काय म्हणाल ती माझा बाप. आता काय मला त्याला काय कळतंय मला, ती आज वर्षाचं आहे, तुम्ही त्याच्या कुशाल दिलं रडतंय मला सारखं, उठवतंय पिठीवनं वाजवून द्या ना. दया नसेल तर ती कसं कळलंय मला. त्यात जर ती पोरग जर हुकून टोकून जर इकडे बारक्या मेदून राटा लागल्या आणि काय कायांचा लागलाय महाराज, म्हणून काय कायांनी माळा बी विषय कट केला हे राटा आहे महाराज. म्हणून महाराज मी का दृष्टांत सांगितलंय, त्या बाळाला काय कळतंय महाराज, पण कळणाराला तरी कळलं पाहिजेत ना आपण काय करतोय. म्हणून महाराज अशी मंडळी आम्ही पहिल्यापासून तापत दिला गड्या आणि अजून मी देतोच. पण ताप देणाराने तापत द्यायचा असतो आणि ज्यांनी सहन करायचं त्यांनी आयुष्यभर सहनच करावं लागतं आणि ते संत असतात महाराज. जगाने किती ताप देऊ द्या पण आपण सहनच करायचं. तुका माने तोची संत दुरितांचे तिमिर जाऊ. काय मायबाप किती त्रास दिला तरी लोकांना. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तुषावे तो शोनी मज द्यावे असाय दान. जय खानची महाराज. जखळ म्हणजे अज्ञान त्रास देणारे त्यांना सुद्धा महाराज सद्बुद्धी असे संत आहेत महाराज. मला का सांगायचं ही की किती जरी तर असे व्यवहारात बघा तुम्ही, आईने लेकराला जन्म दिला तर काय काय हुशार माणसं म्हणतात आई बापच देव आहे का, तर त्यांनी महाराज आमच्यावर दया केली, उपकार केला, आम्हाला लहानाचं मोठं केलं. पण ज्यांनी महाराज ज्ञान दिलं, नुसतं मोठं काय महाराज लय मोठा झाला पण ज्ञानच काय नाही, असे ज्ञान देणारे महाराज हा ते संत आहेत, ते दयावंत आहेत महाराज. जसं आईबाप जन्म घेते मोठा देतात पण दया नाही महाराज, ती मारत्यान सुद्धा एखाद्या वेळेस. पण संत तसे नसतात, त्यांच्यावर अपकार केला तरी दया आहे महाराज. असे संत ते नुसते संत नसतात, ते साक्षात देवच असतात. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा. जसं महाराज हा भगवंत चौकड आहे पण तो सगुणाला रूपात आलाय, ते सद्गुरूच्या रूपात. कुणाला सांगावं वनात गेलं तर कुणाला सांगावं निराकारी कोस दिशा, पण येत इच्छा पुरत असे. आपुली जी इच्छा केली ना ते आपल्या सद्गुरूपाशी सांगितलं तर ती पूर्ण होती. मी तो सांगत असे भावे असो ठावे सगळा. म्हणून देव ते संत आहेत, संत ते देव आहेत किंवा नात्म बाबा म्हणतात. हरी ते संत, संत ते हरी ऐसे वेदचारी बोलतात. म्हणून ते साक्षात भगवंतच असतात पण ते उपकार करायसाठी येत असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवया आले दीनजना. आपल्याला उद्धार करायसाठी ते आलेले असतात. त्यांचं पाहायला गेलं तर वास्तव त्यांचं वैकुंठाला असतं. जसं महाराज त्यांना इथं या देहाला सुद्धा आवडत सुद्धा नाही पण ते आपल्यासाठी येत असतात. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
म्हणून मायबाप हे संसारात दिसत असतात बघा बर का. ते तर संसारात असून सुद्धा संन्यासी असतात, पण ते संसारात दिसतात. म्हणून संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे किंवा कीर्तन करावे वेळोवेळा. त्या दिवशी अनिल पाटलांनी लय भारी सांगितलं. म्हणले संत संसारात कसे असतात. जशी शिर्डी पाहिली का, शिर्डी लक्ष देऊन ऐका, एवढं जरी कळलं ना. विठाला 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 शिळी पाहिली का कुणी इथं, शिळी. हा, शिळी पाणी कसं पिती. शिळी पाणी पिती कसं, असं मीठ मोडून किंवा असं ती तलावाच्या कडेला आलं तर एक पायाचा थेंब सुद्धा चिखलात बुडवत नाही. पाणी फक्त तोंड असं, पण अंगाला पाण्याचा स्पर्श आहे का. तसे संत संसारात असतात, शिळीसारखं पाणी पितात. पण तुम्ही आम्ही कसं पाणी पितो. म्हैस बघितली कोणी, तिथं इतकं हसलं ना पड जोर जोर, ती पाणी डायरेक्टच पाण्यात. म्हशीवाने आपला संसार आहे महाराज. आणि शिळी जसं पाणी पिती तसे संताचा संसार. तैसे असावी संसार. मी तर इतकं पोट धरून म्हणलं खरंय ना महाराज. माया विघ्ने म्हणता मी माझी आणि घरी आहो महाराज. संग तेवढीच पोर आहेत घरी, तेवढं जण खायला आणलं. आता काय बुडलं ना म्हशीवानी, ते अवघड आहे आपला. पण संत महाराज तसे असतात. हा, ते म्हणतात नो हे तुझा हा परिवार. हा, हे म्हणायला धनदारा क्षणभंगूर. ही परिवार जसं महाराज आपलं सुद्धा नाही. मी त्या दिवशी बाबा पडलो गाडीवर, ते हानू महाराजाची पळापळी. ही गायन करायचं तरी सोपं आहे का. प्रत्येक महाराजाला साथ करायची आणि पडलो राजुरीत पडले. मी म्हणलं घरच्यांची जरा मजाच करायची. आणि मी शेजारी मंडळी पशी फोन नसल्या शेजारणीला फोन केला. मी म्हणलं तिच्यापाशी जावा आणि फोन द्या, ऍक्सिडेंट झालाय म्हणा. आता जर एखादी जर मायाळ असते तिची दात खिळी बसली ती मला म्हणते नीट चालवा येत नाही तुला. किती लागले. आणि सगळं घरदार ऐकत होतं बरं का. कोण सुद्धा म्हणलं नाही अरे काय झाले बघा. अक्कलच ऐकत नाही. म्हणलं काय बाबू जरा वाईट आपण सांगितलं तर, पण पडलो होतो लागलो सगळं तू आता रक्ताळ इथं गुडघा आहे. म्हणलं सांगा झालायच ऍक्सिडेंट, लय लागलं नाही पण बघू घरची पळापळी किती करते. महाराज मी ते हानू महाराज म्हणा तुम्ही नाही आल्या तरी गड्याने ती बोलवलंच मला. याच भाऊ मला गायलाच येत नाही. ती तसं घेऊन 12चं कीर्तन आम्ही 11:30ला गेलो. ती बघितलं म्हणजे महाराज त्याचा जोडीदार तर हॉस्पिटलमध्ये गडीत असलं बोलायला. ती मी घरी गेलो संध्याकाळी सगळी जीवन बिवून सामसूम. काळजी नाही, फोन नाही कोण. मी म्हटलं बिग वन मध्ये हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट आहे. ही या नारदाच्या गादीवर सांगतो एक शब्द खरा नाही. ते असं हा असं बोललं पाहिजे ना. असं परीक्षा मी जागा आहे काही बघत होतो ना. तुम्ही जागे आहेत का त्यातला एक शब्दही खोटा नाही. असं होतच म्हणजे माणसाचं सगळ्याला कळाव ना. दादा आहेत साक्षीला पाठीमाग. मी यातला एक शब्दही खोटा नाही. महाराज मी घरी गेलो. वाटला ताई पाकिटातलं पैसे नेमकं मारुती कशी ठेव नेमकं कुणाला द्यावं महाराज. अशी मंडळीत माहिती. म्हणून उगच नाही कुणाचे कुणी तुझे नाही रे कोणी. आणतील जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. जोवरी चळण गा तोवरी मनाची माता. जोवरी चळण गा तोवरी मनची माता. मानिती लहान थोर देह तुकाच्या गाता. मानिती लहान थोर देह तुका
जवर पैसा आहे पाणी तवरच आपलं म्हणते महाराज. जवरी चढन गाव तवरी मनती माझा, मानेती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळने आला बागुल आजा, कैसा विपरीत झालो आजी देह नोहे तुझा. हा कैसा विपरीत झाला तोची देह नये तुझा, आता मज दृष्टी देई पांडुरंग बाय बापा, शरण आलो तुझ निवारून या पापा, अंजन लेवोनी करी मार्ग हा सोपा, जाईन सिद्ध पंथी अवघ्या चुकतील ख्यापा. महाराज ही अनुभवाला आल्यावर कळतं, आणि ही 60च्या पुढे अनुभव येतो, 55च्या 60च्या पुढे. मग सातीची बुद्धी नाटी, मग हाताली काठी, वसवस लागे पाटी, मग तू कैसा सावध सावध सावधान, वाची वदाना रगन. महाराज लय अवघड आता, टायमिंग आपला जास्तच होत चाललाय, म्हणून महाराज सगळ्यांनी सावध व्हा, कारण आपलं कोण नाही, आपण आलोय एकटा जाणार आहे एकटा. मग काय घरी जायचं नाही का बाबा म्हणले, त्यांच्यातच राहायचंय, पण हे आपले कोणीच नाही, आपुले कोणीच न होती, पण ती पैसता संतांचे संगती. जर संसारिकाच्या संगतीत बसले ते म्हणतो आज 35,000 आहे, ते म्हणतो मी आज घरीच आहे राव, धंदाच नाही. कीर्तनकाराची चर्चा आहे, पण पैसता संतांची संगती. आज माणूस भोगेवाडीहून आलेत आमचे तानाजी भाऊ, शेंगेवाडीहून, कुर्डवाडी. काय हो महाराज आता इतक्या लांब कोण कोणासाठी येते. आमची बहीण दिली महाराज वेळामध्ये, तिचं ऑपरेशन झालं, मी अजून गेलो नाही. इकडे चाललाय सीजन, पण तिला ती नामधारक आहे महाराज. आमच्या घरची सगळी गेली, थोरला गेला सगळी, म्हणजे बघती येतोय का तरी, ती म्हणे नका काय आहे ना, तुम्ही जरी आला असलं तरी बी संसारिकच आहे, कांद्याचं बी हाय तर म्हणतोच आहे आलाय तरी. लय पुढं पुढं केलं म्हणून बी लय नाही, लय एखाद्याचा भाव येत नसला तरी त्याचा भाव आहे. ती उषा आहे महाराज, ती इतकं साधना खास आहे ना महाराज, भावांकडूनच दीक्षा आहे, तरी ती कधी म्हणले ना तुका माझ्याकडे आला नाही. महाराज असंच चाललोच आहे मंडळींचं, भाऊंची म्हणा आपली. आता श्रावण तारखा बी बऱ्याचशा आल्यात बाबा, पण काय एक श्लोक पाठ नाही का, एक ओवी नीट म्हणता येत नाही, तारखा जास्त असत्या काय महाराज. पण आले देवाजीच्या मना. हा महाराज, त्याची जर कृपा असेल, अशी बाबांची सगळ्या मंडळींची, भाऊ ही सगळी मंडळी तुम्ही सोन्यावनं ठेवलेत महाराज. अशी मंडळी की जिथं साधकांच्या घरी गेलं की झोप इतकी येते ना, मला घरी सुद्धा विश्वास आहे ना, आता घरी सुद्धा झोप आहे ना की मंडळी काय करत्यात. म्हणून महाराज घरची मारायला लागली माणसं, पण संतांच्या घरी आलं ना, ती स्वतःची वाकळ स्वतःची गोंगडी देतात, झोपाय तुम्ही झोपा, आणि ती बोईला झोपतात. हा इथं ते स्वतः झोपतात असे मंडळीत महाराज. म्हणून माझे सखे ते सज्जन, भोळे भाविक हरिजन. स्वतः महाराज ती भाजी आवडीची करणार नाही, पण संत आले की ते म्हणतात काय लागतं, अशी मंडळीत महाराज. म्हणून मायबापांनो असे मंडळी, असे महात्मे ते कधीच खोटं बोलत नाहीत. काही काही मंडळी बघा तुम्ही, काही काहींच्या आता जर दादांचं पाहिलं ना, ते म्हणतात महाराज आम्हाला काय, रडतात माणसं, त्यांचं बोलणं काय होतं राव, ते बोलत होते पण आम्हाला कळलं नाही, ते खरं बोलत होते, ते लटकं बोलत नाहीत महाराज. ते कधीच थट्टा करत नाही, कधीच असं वाचाळवाणी बोलत नाही. हा म्हणून साधू संतांनी सांगितलं, बरी नोये दादा थट्टा, पुढच्यानी केली तरी आपण त्याला सारखंच. हा थट्टा रावणाने केली, नगरी सोन्याची बुडविली, अशी थट्टा भल्या भल्या सीर, थट्टेपासून सुटले चौघेज. महाराज बघा काय, मी तर सगळं ती पाठ केलं, म्हणून कधी कोणाला मस्करीने बोलू नाही. आम्ही आमच्या सद्गुरूचीच करतो की आमचा भाग आहे, आम्ही भोगणार आहे ती, पण महाराज साक्षात ते देव असतात. थोडं मी म्हणतो त्यांच्या संग बोला, पण आतमध्ये विषय मात्र त्यांना आत हृदयात जागा द्या. हा हे हृदय आपुले चौफाळून भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. म्हणून त्यांचं बोलणं खोटं नसतं, लटकं नसतं, ते अभंगाचं दुसरं चिन्ह. लटके वचना, लटके
महात्म्याची लक्षण आहेत. हा अशी लक्षण आहेत महाराज. जसं लक्षण सांगितली, कानी घालोनिया बोट नाद जे पहावे, न ऐकताची जाणावे 9 दिवस. बहोया पाहता न दिसे जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस. नासागरीचे अग्र न देखता नयनी, त्याच दिनी मना रामकृष्ण. लक्षण आहेत महाराज. साधू ज्ञानोबारायांचा अभंग आहे. तसं महाराज महात्म्याची आपण अंत केळी लक्षणं पाहिजेत महाराज. कानी घालोनिया, डोळा घालोनिया बोट चक्र जे पहावे. बघा डोळ्यावर बोट ठेवून निळी काळी पिवळी चक्र येतात. जर नसली येते तर 5 दिवसात गडी मारणार. आपला शेंडा नाकाचा डोळ्याने दिसत नसला तर त्याच दिवशी आपला चेहा नाही. अशी लक्षण आहेत. तशी लक्षणं महात्म्याची असतात. लटिके वचन किती देहाची 8-8, 9-9 दिवस टॉयलेट होत नव्हती ताईंची. पण जेव्हा विचारलं ना, आनंदात नाही देही उदासीन, देहावर आनंदात. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनाम झाले. असे गुरुवारी संगीताताई महाराज. उद्या गुरुवार आहे का? हा, घ्या सगळी बोलवून. सगळ्यांना बोलवून घेतलं महाराज आणि देह ठेवला. लटक वचन नाही, सत्य महाराज. ही खरी ताकद बघा. आपल्यातच असतात संत, आपल्यातच असतात देव. पण आपल्याला पाहतात, आपल्याला ती ज्ञान दृष्टी हरपली. दोन्ही नेत्र आंधळी, आपल्याला दृष्टी नाही महाराज. हा, ती दृष्टी जर दिली तर माणसं इंचगिरी संप्रदाय आमच्या शेजारी झेंडे बाबा, आणि ती माणसं अशी डायरेक्ट अशी हृदय आपलं डायरेक्ट अंग त्यांच्यावर महात्म्याला चालायला होतं. बाळकृष्ण वसंतगड काय माणसं आहेत महाराज. हे हृदयावरनं अंगाची महाराज बघा काय मंडळी. कारण ठेवी तो हा पाय जीव थोडा. मग असं तर आपण काय केलंय महाराज. म्हणून माय बापू असे महात्मे येथे उपकारासाठी, येथे उपकार करायसाठी आलेले असतात, आपकार करायसाठी नाही. आणि आपकार जो करतो तो जीव येतो, आणि उपकार जे करतात ते संत असतात. म्हणून महाराज अशा महात्म्याचा प्रगट दिन आहे. पवित्र असे. आता कीर्तनाला थोडा उशीर झाला, चक्रीय कीर्तन आहेत. आणि संध्याकाळी तर अतिशय उत्कृष्ट अशी मेजवानी सगळ्यांनी. कारण हा सुख सोहळा बघा तुम्ही. अहो, एक टाइम जेवायला नसू द्या, पण बोलणं चांगलं असावं. लई पाची पकवान आहे पण बोलणं चांगलं नाही. काही काहींच्या घरी जेवण असून उपाशी राहणारी माणसं आहेत. का? ती मला अशी का बोलली. आणि काही काहींच्या घरी अन्न नाही पण बोलणं आहे. ती म्हणते बास पोट भरलं. म्हणून असं अतिशय उत्कृष्ट पोट भरायसारखं कीर्तन आहे महाराज हांडे महाराजांचं. आता बी होणारे चक्री प्रवचन आहेत, हरिपाठ आहे.
पण सगळ्यांनी महाराज ज्या महात्म्याने एक दिवस सुद्धा संसाराची चिंता केली नाही, आपली चिंता केली, त्या महात्म्याचा प्रगट दिन आहे महाराज. महात्मा हा ज्याला अनुभव आहे ना, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, टेस्टरला अनुभव कळतो, इस्कूर चावीला नाही. लाईट पुढच्यात हाय का नाही ती इस्कूर चावीला कळणार नाही. तेव्हा निस्ता म्हणणार मी इतकी वाढवली, मी इतकं मिळावं केलं, मी आमकं केलं, इस्कूर चावी. पण टेस्टर पुढच्याला लगेच पाहतो की कसं आहे रेंज ह्याची. म्हणून टेस्टर व्हा महाराज आणि वळका की साधू कोण आहे, संत कोण आहेत. म्हणून महाराज आपली आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगी, असा परिपक्व महत्व. जसं मायबाप सगळं फळ पिकलेलं कसं लागतं खायला, पण अर्ध गाबुळं ना महाराज, ते निमक कडवट लागतं. निमक जड कडवट बी नाही, धड पिकलेलं नाही. पण असं परिपक्व महात्मा पिकलेला, त्याचे शब्द असा असतात महाराज. कसे असतात शब्द? मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी,
वैकुंठ आले घराच्या वैकुंठ आले घराच्या मधुरा वाणी होती तुका मने वाहव पोटी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. मगाशी त्या महाराजांनी ओवी घेतली होती. संपत्ती आणि दया वस्ती एके ठाया आणि ती विभूती धनंजया. जशी दादांना ती ओवी वाटणे आम्ही तीच ओवीचा विचार करीत होतो. ती आल्या म्हणजे एक संपत्ती आणि दया. हा अशी दादांना संपत्ती होती दया होती ती विभूती होती. महाराज गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. अशी संत येतात तुमच्यासाठी येतात महाराज. हा हा ते जातात येतात त्यांच्या सामर्थ्याने ते येतात आणि ते जातात सुद्धा त्यांच्या. जसं ताईंनी गुरुवार म्हणलं महाराज सगळे गोळा झाले. 2 वेळेस फक्त श्वास अनाथताईंनी सांगितलं लगेच ठेवला. असे संत असतात महाराज. ते जसं बोलतात ते बोलत होत्या. तुम्ही मला किती त्रास द्या किंवा किती जणांनी नावं ठेवलं तरी मी ती हे तुमच्या मांडीवर ठेवणार. लटके वचन नाही तेही उदासीन. अशी संत आहेत महाराज. ते लटक बोलत नसतात. बोले तैसा चाले आणि त्यांची वंदावी पाऊले महाराज. असे महात्मे आम्हाला त्यांचं सानिध्य लाभलं. ताई म्हणायच्या सोमाई महाराज दादा म्हणायचे त्या कोणाला दादा इथून पुढं ऐका. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची धर्मपत्नी आपल्याला आई बहीण वाटली पाहिजे. एवढ्या गोष्टी तुम्ही 2 पाळा तुमचं कल्याण होईल. असं ताईंचे शब्द आहेत महाराज. काही काहींना सांगितलं त्यांनी ते मी लय मोठं होतं पण आम्हाला सोडून जातात असं सहज बोलणं असायचं. पण मला एवढंच बोलणं त्यांनी सांगितलं की एवढ्या 2 गोष्टी पाळा अख्खं जग तुम्हाला डोक्यावर घेईल. आणि तसं होत चाललंय महाराज. या संतांचं बोलणं असतं त्यांचं सहज बोलणं असतं. म्हणून मायबापांना आज दत्त महाराजाच्या चरणी एवढीच प्रार्थना की कमीत कमी पाप पुण्य नाही करता आलं तरी पाप तरी करू नये नाही का. म्हणून मायबापांना एवढीच विनंती आज दादांना सुद्धा ताईंना की घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. म्हणून महाराज काय सांगताय ते एक कीर्तन करून मरू शकतो पण सेवा केलेली मरत नाही अमर होतो महाराज. म्हणून नेनोते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितासी. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संतेनो हे अंग होतो हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे कोसने जन्मोजन्मी तुका मने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
अभंग अतिशय उत्कृष्ट आहे महाराज. अभंग जशा महात्म्याला फिट बसायसारखा अभंग महाराज, अतिशय उत्कृष्ट. सगळेच अभंग चांगले असतात, पण त्यातनं जसं एखादं पेरू सगळेच झाडाला लागले असतात, पण माणूस जरा पिकलेलाच घेतो. कुणाला पिकलेला आवडते, कुणाला आंबट आवडते, कुणाला गाभोळा आवडतं. म्हणले लय पिकलेला असल्या बी आळ्या पडतात, जरा थोडा गाभोळा बी. जसा आवड आहे तसा गाता हा सगळा पवित्रच आहे महाराज. पण आपलं जशी वंजळ आहे तसं ते बसत असतं. म्हणून या कीर्तन साथीला बाबांना तर मी म्हणलं, बाबांचं कीर्तन ऐकलं की महिनाभर आपलं तर बॅटरीच फुल राहते, चार्जिंगच होती महाराज. अशा महात्म्यांची कीर्तन झाली पाहिजेत. बाबा होते, पण ते म्हणले ज्याचं काम त्यानेच करायचं, डोकं चालवायचं नाही. म्हणून करवली केली, करवली तैसी केली कटकट, आणि वाकडी का नीट देव जाणे. तुम्हाला आवडला असन किंवा नसन, बाबांपुढं बोलणं एक तर मला बोलायच येत नाही, पण आपलं न्यायचं कोणत्यानी मागं सारायचं कसं का असाना, नाही का. म्हणून थोडं बोललंय महाराज. म्हणून झेंडे बाबा असतील, विनयकरी भारत भाऊ असतील. अहो ज्या वेळेस कीर्तन करायची इच्छा तेव्हा कीर्तन मिळत नव्हती ना. आता कीर्तन करायचं म्हणलं की पुढच्याला नाही की डोक्याला ताप आहे महाराज. कारण कीर्तन करणं म्हणजे लायकी कळती, ह्याची लायकी किती, लायकी कळती. कीर्तन करणं म्हणजे सोपं नाही, त्याला बरोबरच कळतं की ह्याचं माप कुठवर चाललंय. म्हणून जर लोकांना नाही पिटलं तर गुण कमी आपली लायकी लोकांना कळते. म्हणून काय माणसं लायकीला भेटत म्हणून येत नाही तिथं. इथं लायकी इथे पाहिजे जातीचा किंवा नालायकी नसू ना, इथं लायकी असावं. म्हणून महाराज एक बाहूंच्या पण माऊली सुद्धा म्हणतात, एरवी तरी मी मूर्ख महाराज. स्वतःला मूर्ख समजतात, पण तरी संत कृपा दीपकू झाला असे अविवेकू, पण संत कृपा दीपकू सोजवून. म्हणून महाराज दादांच्या कृपेने येतं बोलायला ओली, पण लय बोलणं की मग लय गडबडगी होती महाराज. म्हणून थोडं मापात बोलावं. जसं नवी नवरीनं आली आणि तिने जर जास्तच बोलत माणसं जरा बोलकत दिसते, म्हणून जसं त्यांनी बोललं तरच बोलावं. म्हणून असं बोललंय तसं ती बोलविले, कारण जसं ते बोलवतात तसंच बोलणारे महाराजांनी तसंच बोलावं. मनाचं बोलू नाही, मनाचं बोलला की तो तिथंच मुकला. म्हणून महाराज अनुभवाचं बोलावं. म्हणून काय माणसं म्हणायचे, अनुभव सांग, लय आमक सांगू नको. म्हणून अनुभव आहेत महाराज. आणि ते अनुभव सांगता येत किती वेळ सांगायचा, तर टायमिंग उरत आला, पण जर चिंतन केलं तर अनुभव येतो. कारण दगडावानी काळीज महाराज. माझ्या शेजारी आमचे घर माळवदाची, बाबांना माहिती वरवंड्यात नव्हते, आणि 5व्याच्या महिन्यात कुत्र माझ्या असं डोक्यापाशी पडलं, तरी मी उठलो ना. इतकं गाढ झोप. मी म्हणायचो कधी डोळ्यात पाणी, कधी असं वरडणं रडणं आपल्या आयुष्यात होणार नाही. दत्त महाराज समोर महाराज हे नाटकं तर कधीच करणार नाही म्हणलं, पण आपल्याला ती नकोय बी. पण महाराज नाम तुझे नारायणा आणि फोडी पाषाणाला पान. अरे पाषाणासारखं काळीज होतं वाल्मिकाचं. तो माणसं मारित होता म्हणजे कसलं काळीज असेल, पण तो सुद्धा महाराज शरणागत आला. म्हणून किती पाषाणाचा जरी काळीजाचा माणूस असला तरी या नामाने नम्रपणा येतो महाराज. म्हणून मायबापू रोज गावात भांडणं व्हायची. आमच्या घरात म्हणायचे, भाऊ तुझं पोरग दाखलं काहीतरी वाईट करीत असतं, गाडी लई आडमाटे. पण महाराज जर नाम त्याच्या जीवनात आलं तर त्याच्यात परिवर्तन होतं महाराज. म्हणून मायबापांनो बाबा म्हणायचे आम्हाला विसरा, दादा म्हणायचे विसरा, पण त्या नामाला विसरू नका, तुमचं कोट कोट कल्याण होईल महाराज. म्हणून मायबापांना या कीर्तन साथीला सगळेच माता माऊली आमचे हाके दिदी आले, आळंदीला होती महाराज. पण तीच साक्षी होती. म्हणजे आम्ही 4-4 वर्ष आळंदीत राहिलो, 2-2 लाख आम्हाला काहीच कळलं नाही. आळंदीला फक्त पुण्य कमवाय जायचे, शिकायला काहीच जायचं नाही. शिकायला ऑटोमॅटिक हे तिथं फक्त ज्ञानोबारायांचं वास्तव आहे म्हणून जायचंय. त्या ज्ञानोबारायांची सेवा करायची. शिकवणारी काही शिनी राहिली नाहीत आता. शिकवणारे फक्त संत असतात. करोनी सायास शिकविती महाराज. आम्ही कुठं गेलो शिकाय, पण भाऊंनी सांगितलं असं नामस्मरण कराय, मनानेच शिकत असतं महाराज. म्हणून मायबापांनो असे त्यांना बी भगवंताने सद्बुद्धी लावली, त्यांनी बी अनुग्रह घेतला. सगळे मंडळी त्यांचे वडील बी आले. ताई आता ऋतुजाता आहे, बोलायचंच काम नाही. इकडे दिदू असतील, तिकडे बी सगळे मंडळी, सगळ्यांना महाराज भगवंताने तशी दादांची जर सेवा केली ना तर महाराज रेडा सुद्धा वेद बोलतो, तो मग हेव नाही का बोलणार, बोलन ना. हेच सांगायचं त्यांचे उपकार आहेत उभी आम्ही. त्यांचं उपकार आहेत महाराज. केवढा केला उपकार काय वर्णो मी पामर अशी.
तेच ना, उपकार ते बी करतात अपकार्यावर सुद्धा. म्हणून मायबापांना अशा सद्गुरूंना जसे महाराज भावांकडे पाहिलं की दादांचं लक्षणं दिसू लागली बरं का आता हळूहळू आणि दिसतात महाराज, लक्षणं असतात आणि ती बारक्यापणी दिसतच नाही, जरा मोठं होईना तसे दिसतात. म्हणून असे संजूभाऊ आहेत, सगळे मंडळी, अक्कांची बी अक्का बी आल्या नाहीत, काय काय व्याधी असते मायबाप. म्हणून सगळ्यांनी अतिशय जसा वसा घेतलाय तसा त्यांनी चालवलाय आणि असंच त्यांना बी भगवंताने दादांनी बळ द्यावं एवढीच इच्छा. तुकाराम तुकाराम तुकाराम